पंचांना विनंती असेल पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। कोणताही ड्रिंक्स ब्रेक नाहीये आणि 9:36 मिनिटं होत आहेत आणि सामना सुरू होतोय। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला चेंडू ऑन साइडला स्लॉक स्वीप, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल झालाय ड्रॉप। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ। जीवनदान मिळतंय पहिल्या चेंडूवरती अमर पाटीलला। या एका धावेने श्रीगणेश झाली। धावसंख्या आहे 1। 4 षटकांचा सामना आहे। 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे गावदेवी नारेन या टीमला। नील संदीप पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक। धावसंख्या आहे 2। चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये। पहिल्या चेंडूवरती झेल सोडलाय अमर पाटीलचा। अमर पाटील आणि विकी हजारी ही जोडी आपण पाहतोय। यापुढील सामना कापरी सिद्धी पाले आणि MG टायगर्स नेवालीपाडा या 2 संघांमध्ये असेल। पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि सुरेख झेल पकडलाय शॉर्ट पॉइंटला। फलंदाज झाले बाद अमर पाटील। बॅक टू द पवेलियन। न्यू बॅट्समन येतोय ओमकार पाटील इन एट नंबर 3। 3ऱ्या क्रमांकावरती येतोय अमर पाटील। बाद झालाय 2 धावसंख्येवरती लागतोय हा पहिला धक्का आई गावदेवी नारेन या टीमला। न्यू बॅट्समन ओमकार पाटील आणि चांगली सुरुवात केली गोलंदाज सुधीर पाटीलने। या षटकामध्ये 1 विकेट मिळवून दिली आहे। पुन्हा एकदा बॅटची कडा होती आणि चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने। आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये। फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, नशिबाचा मिळतोय हात चौकार। हॅलो, तर या दरम्यान दोन्ही संघांना सुवर्ण संधी आमचे ज्ञानेश्वर दादा बायले यांच्या वतीने लागोपाठ 3 विकेटसाठी 3000 रुपये आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। मात्र ते जीपे केले जातील, GST कट होणार नाहीये। क्या बात आहे। ज्ञानेश्वर दादा वाहिले साहेब इथे उपस्थित आहेत आणि दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी। पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसलाय। येथे डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे 6 धावा धावफलकावरती। याआधी झेल सोडला होता आणि चौकार आलाय। फलंदाज ओमकार पाटीलच्या बॅट मधून ओमकार पाटीलला मिळते जीवनदान। 4 षटकांचा सामना आहे। दोन्ही संघ एकाच मैदानावरती सराव करतात, त्यामुळे एकमेकांचे डावपेच माहिती आहेत। दिल स्कूप करण्याचा प्रयत्न आणि मिस टायमिंग स्ट्रोक, झेल पकडलाय। फलंदाज झालाय बाद ओमकार पाटील। बॅक टू द पवेलियन। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी नारेन या संघाची 2 बाद 6। मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा आपण आत्ताच
या डीजेच्या माध्यमातून सुंदर आणि गोड आवाज ऐकला ते वैकुंठवासी हरिभक्त पारायण सीताराम बुवा पाटील नारेंकर. खऱ्या अर्थाने पाहिलं तर आपल्या आगरी समाजामध्ये प्रथम ज्या बुवाना पायपीट करून आपला या आगरी समाजामध्ये एक नावलौकिक असं नाव कमवलं आणि शस्त्रचंद्र दर्शन या पुरस्काराने त्यांना प्रथम सन्मानित केलं गेलं. आजपर्यंत तो पुरस्कार कुणालाही मिळाला नाहीये, या क्षेत्रामध्ये मात्र त्यांना मिळाला. धन्य ते धन्य आपले सीतारामबुवा पाटील नारेंकर. ओटो कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आणि धावसंख्य आहे 6. ऑन साइडला लॉफ केलाय इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमा रेषेच्या बाहेर फ्लॅट इज स्ट्रोक षटकार. तर याच दरम्यान मंचावरती सातत्याने 3 दिवस रात्रीमध्ये आपण पाहिलं गिरीश भाई यांचं सुद्धा आगमन झालंय. मनापासून स्वागत. थँक्यू. अंकुशचं स्वागत केलंय षटकाराने. षटकार येतोय फलंदाज विकीच्या बॅट मधून. फुल टॉस, स्लॉक स्वीप, पॅडल स्वीप फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार विकीच्या बॅट मधून. षटकार आलेत आणि जर तिसरा षटकार आला तर ज्ञानेश्वर दादा वाहिले यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. फलंदाज विकी हजारीसाठी ही नामी संधी चालून आली आहे, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. नील संदीप पाटील यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे, त्यामुळे या षटकारासाठी एकूण 4000 रुपयांचं पारितोषिक असेल विकीसाठी. धावसंख्या आहे 18. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये आई गावदेवी नारेन या संघाने. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्क्रीन समोर. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. तो मॅच चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. या षटकामध्ये आक्रमण चढवलंय आणि स्विच हिट आठवण करून देतोय केविन पीटरसनची आणि बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. विकी हजारी ऑन फायर. षटकार 2 चौकार विकीच्या बॅट मधून. आक्रमक सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा होत्या. अक्षय पाटील आम्हाला माहिती देत आहेत आणि या षटकामध्ये 4 चेंडू आणि 2 षटकार 2 चौकार एकूण 20 धावा. 26 धावा. कापरी सिद्धे पालेगाव आणि MG टायगर्स नेवालीपाडा यावेळी सॉफ्ट आणि खेळताय. सेन्सिबल बॅटिंग, ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे, कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये. धावबाची संधी आणि फेकी खराब येते. मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 27 धावा. स्ट्राईक इनला फलंदाज समीर. श्लोक 11 बुर्दुल आणि गावदेवी नारेन या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 4 षटकांचे आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज अंकुश. खराब गोलंदाजी थोडीशी. बघा बाहेरून आवाज देऊ नका ही विनंती असेल. बाहेरून कोणी आवाज देऊ नका, प्रेक्षकांना ही विनंती आहे.
यावेळी फटका चांगला आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका स्वीपर कव्हरला, चांगलं क्षेत्ररक्षण मिळतेल्या चेंडूवरती 2 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29-29. सोनू शेठ यांचं देखील इथे पुन्हा एकदा शुभागमन झालेलं. वेलकम सोनू शेठ, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर. धावसंख्या आहे 29 धावा, 23 धावा खर्च केल्या गोलंदाज अंकुशने या दुसऱ्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी. आणि त्याचप्रमाणे बुर्दुलगावचे उद्योजक समाजसेवक गुरुनाथ शेठ पाटील यांच्या वतीने देखील बुर्दुल संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. या आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. लाऊड अपील करतात कॉट बिहाइंडची आणि अपील फेटाळली. इथे हा डॉट बॉल. धावसंख्या 29-29. षटक क्रमांक 3 सुरू आहे आदर्श पाटीलचं आणि स्ट्रायकिंगला फलंदाज विकी. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि एका हातामध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टरक्षक आहेत विकेट किपर सुधीर पाटील होते आणि मिळते 1 धावे चेंडूवरती. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करावा लागेल श्लोक 11 बुर्दुल या संघाला, कारण की आई गावदेवी नारायण या संघाने या सामन्यामध्ये सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा बनवल्या होत्या, परंतु त्यानंतर 23 धावा खर्च केल्या गोलंदाज अंकुशने आणि आता मात्र आदर्श पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल, अप्रतिमा झेल पकडलाय मिड विकेट सीमारेषेवरती. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. समीर बॅक टू द पवेलियन. आहेत विकी माने आणि विकी हजारी ही जोडी मैदानावरती आहे. बघा 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. आलेल्या आणि अशाच सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल रोख रक्कम 3000 रुपयांचे कॅश प्राइज ज्ञानेश्वर दादांकडून असणार आहे. धावसंख्या आहे 36. या षटकामध्ये आतापर्यंत आदर्श पाटीलने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु षटकार येतोय 5व्या चेंडूवरती. पुन्हा एकदा लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज विकी मानेचा खेळ लागतोय. अजून एक धक्का. फलंदाजी करणारे आई गावदेवी
नारायण संघाला. कौतुक करेन नितीन दादा म्हात्रे यांचं. खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग ते करतायत. तर या दरम्यान युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात आमचे जांभेली पाड्याचे विभाग प्रमुख सन्माननीय बाळाशेठ पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर बुर्दुल संघ खेळतो आणि बुर्दुल संघाचे सिनियर खेळाडू आज मात्र मैदानामध्ये नाही आहेत प्रवीण म्हात्रे हे सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहतात. त्यांचं मनपूर्वक घेऊ. धावसंख्या आहे 36. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फुलटॉस चेंडू आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. जणू काय या फटकेचे चटके लागलेत. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर अंकुशने आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये. डीजे मास्टर नितीन दादा म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. बाजी बैलाचे मालक नितीन दादा बबन म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि चौकार येत आहे. आणि त्यांनी मिसफिल्डिंग केली. जिथे एकच धाव होती तिथे मिळाला 4 धावा. आणि त्यानंतर शॉर्ट फायनलिंग आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चौकार आलाय. शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. रायझिंग इन सरप्राइझिंग डिलिव्हरी. इथे डॉट बॉल. धावसंख्या आहे 44. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे प्रतीकचं. नेक्स्ट मॅच आहे कापरी सिद्धी पालेगाव आणि MG टायगर्स नेवालीपाडा. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. निलेश जाधव यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. ऑन साइडला शॉट ऑन पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती देवानंद पाटीलने फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का. विकी हजारी बॅक टू द पवेलियन. नितीन दादा म्हात्रे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की फार मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची. पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत त्यांची उपस्थिती असते. आणि नितीन दादा बबन म्हात्रे यांच्याकडून त्यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बाजी बैलाचे ते मालक आहेत आणि त्यांची नवीन खरेदी पब्लिक किंग महिब्या. त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. कारण की उद्या सर्वात मोठा अड्डा आहे उसाटणीच्या मैदानावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. यस डीजे.
थँक्यू सो मच. चेंडू बॅट्समन येतोय अभिजित. अंतिम चेंडू शिल्लक आहे. गणेश पाटील यांचं नक्कीच डीजे मास्टर आहेत गणेश पाटील, परंतु नितीन मात्रे यांनी सर्वांची मनं जिंकलेत. 500 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. पालेगाव आणि नेवालीपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या नेक्स्ट मॅच मध्ये मनीष कोलेकर वर्सेस निलेश जाधव. निलेश जाधव यांचा संघ आहे MG टायगर्स नेवालीपाडा आणि कापरी सिद्धी पालेगाव. मनीष कोलेकर पांड्या इन ऍक्शन मध्ये असतील. आमचे समालोचक मित्र सोनू भांगर यांच्या गावातील हा संघ आणि ते देखील थोड्याच वेळामध्ये येणार आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. काल त्यांचा आवाज आपण ऐकला. या स्पर्धेमध्ये एक नामवंत क्रिकेट समालोचक. अंतिम चेंडू शिल्लक आहे. जास्त वेळ होतोय. रतन सर, रतन मानेरकर सरांचं देखील मी विशेष कौतुक करेन. ही स्पोर्टिंग खेळपट्टी रतन सरांनी बनवली आहे. यावेळी फटका चांगला आहे विशेप मध्ये, परंतु मिड विकेट सीमारेषेवरती हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 44 आणि 45 धावांचं टार्गेट सेट केलंय. श्लोक 11 बुर्दुल या संघासमोर गावदेवी नारायण या संघाने. याच दरम्यान आपल्या मुख्य अतिथी मंचावर शनी मुकादम यांचं शुभागमन झालेलं. वेलकम दादा, आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. मात्रेपाडा गावचे उपसरपंच सन्माननीय पिंटू शेट मात्रे यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपला या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मानित केलं जाईल. सन्माननीय पिंटू शेट मात्रे साहेबांना विनंती करेन की आपण या आपला शुभ सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक साईनाथ पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सायनाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करणार आहोत. मात्रेपाडा गावचे विद्यमान उपसरपंच पिंटू शेट मात्रे साहेबांचा सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती करीत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची ऊब देणारी उबदार शॉल, त्याचप्रमाणे आपण पाहतोय या स्पर्धेची एक गोड आठवण, ब्युटिफुल मोमेंटो जी कायम स्वरूपी लक्षात राहील. हे शूज रिमूव्ह करीत आहेत कारण आपण अगदी पाहिलं तर खूप सुंदर मोमेंटम आहे. सन्मान चिन्ह आपण पाहतोय विठ्ठल रखुमाईचं हे प्रतिमा असलेले सन्मान चिन्ह देऊन आपण मान्यवरांना सन्मानित करीत आहोत. त्यानंतर चिंचपाडे गावचे उद्योजक समाजसेवक नवीन शेठ म्हात्रे दादांना विनंती करेन की आपण देखील आपला देखील इथे स्वागत आणि सन्मान केला जाईल. उद्योजक समाजसेवक चिंचपाडा अर्थातच नवीन शेठ म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करीत आहोत. येस, सुंदर ते धान उभे विठेवरी, अर्थातच विठ्ठल रखुमाईचं हे सुंदर प्रतिमा देऊन आपण मान्यवरांना सन्मानित करीत आहोत. रविदादा पाटील आणि सायनाजी पाटील साहेबांच्या वतीने आयोजित केलेली ही दमदार स्पर्धा कायमस्वरूपी आठवणीत राहील असं हे सुंदर सन्मान चिन्ह आहे. त्यानंतर वसारगावचे यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक अर्थातच ज्ञानेश्वरजी वायले साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. यशस्वी पुरस्कर्ते आहेत, उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत आणि ज्ञानेश्वरजी वायले साहेबांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पूर्ण करणार आहोत. पुन्हा एकदा मी विनंती करेन सायनाजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा सन्मान आपण काटेमानवलीचे सन्माननीय संदीपजी पावशे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. शक्ती पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करू. संदीपजी पावशे काटेमानिवली, चला या. चला मॅच सुरू ठेवा.
वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप चषक 2024. त्याचबरोबर पुढचा सन्मान संगीत क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणारे आणि आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवणारे हरिभक्त परायण रमेश बुवा पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सादरीकरण कक्षामध्ये या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. खराब क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय. खरं तर सुंदर फटका होता. महेश आणि सुधीर ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आणि चौकारण. त्याचबरोबर तिसगावचे सन्माननीय दीपकजी गायकवाड हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मुकेशजी गायकवाड आपण सुद्धा यावं. दीपकजी गायकवाड आणि मुकेशजी गायकवाड आपण सुद्धा या दोन मान्यवरांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. आपण फटका जबरदस्त आहे. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या अगदी मधोमध लागला चेंडू आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य षटकार. पहिल्या बॉलवर जीवनदान मिळाल्याच्या नंतर मात्र पहा किती विस्फोटक अंदाजामध्ये महेश पाटील देखील आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे. फुल टॉस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. फेकी खराब. बॅकअप आहे आणि ते देखील खराब होते पण इथे एकदा मिळाले. नेक्स्ट मॅच नेवाळीपाडा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर पुढचा सन्मान सन्माननीय परेशजी साळुंके सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती. त्यांचा सुद्धा सन्मान आपण करूया. वेस्टा भीमर साठी रिव्ह्यू घेतलेला आपण चेक करूया. आपल्या टेक्निकल रूम मध्ये बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. आणि त्याच्यानंतर चिंचपाड्याचे सन्माननीय अमोलजी भंडारी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान. पंच आपण या टेक्निकल रूम मध्ये. पंच राकेश अमोलजी भंडारी चिंचपाडा आपण सुद्धा यावा. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर या ठिकाणी ज्ञानेश्वरजी कोलेकर यांचं आगमन झालंय. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ बाबा. सलगच्या 3 विकेटसाठी नील संदीप पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. टॉस साठी या. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन चला या. नेवाळीपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विजय कोलेकर आपण सुद्धा या आणि टॉस करूया. आपण नवीन शेठ म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत या दोन संघामध्ये. कापडी सिद्धी पाले फेअर डिलिव्हरी आहे. चला टॉस जिंकला नेवाळीपाडा टीमने. फक्त डिसिजन सांगा. फिल्डिंग ओके. येस टॉस बॉक्स मधून माहिती आली. टॉस इथं जिंकला टीम नेवाळीपाडाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खरं तर वलंगडची शान अध्यक्ष चषक ही स्पर्धा आपण नेवाळीपाडाच्या मैदानावरती पाहिली आणि खूप छान आयोजन तिथे देखील आपण पाहिलं महेश गायकवाड साहेबांचं. आणि आता मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं साईनाथ पाटील फाउंडेशन रविदादा पाटील असतील किंवा साईनाथदादा पाटील असतील यांच्या वतीनं ही A1 स्पर्धा 8व्या बॅटनं खेळायचा होता. संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलनं षटक पूर्ण. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावर 11. बिनबाद.
बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले त्या सर्वांचं मनापासून स्वागत करूया आपण 10 क्रिकेटच्या माध्यमातून. आणि तर या दरम्यान समीरजी जाधव यांचं आगमन झालंय. शमील जाधव निवालीपाड्याचे यांचं आगमन झालंय आपण. आणि गणेशजी जाधव सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर रामचंद्रजी जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत, सर्वांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर जयवंतजी पाटील यांचं सुद्धा या स्पीक ग्रुप मध्ये स्वागत आहे. आणि त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. त्याचबरोबर वाटचाल परंपरेची परंपरा विश्वासाची, आणि या क्रिकेटच्या विश्वाला ज्याने सर्वाधिक जास्त वेळा आपल्या सामने ठेवण्याची परंपरा लाभलेले जे हनुमान क्रिकेट संघ क्रिकेट मंडळ निजे यांच्या वतीने त्या मंडळाचे अध्यक्ष आणि निजेगावचे माजी सरपंच सन्माननीय गिरधर शेठ पाटील हे सुद्धा एसपी ग्रुपला शुभेच्छा देतात, त्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू. तर बराच वेळ आपण मॅच पासून दूर होतो आणि आता जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. पहिल्या ओव्हर मध्ये 11 आले आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात सिंगलने केली आहे. बॉलिंग ट्रॅकवर विकी मानेला आपण पाहतोय. महेश आणि सुधीर विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे, पण खऱ्या अर्थानं महेश कॅच ड्रॉप त्याची जशी झाली त्यानंतर तो जास्त अग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळाला. सध्या स्ट्रायकिंग एंड वरती सुधीर ज्यानं 2 बॉल डॉट फेस केल्यात. ऑन साइडला पुल करायचा होता, संपर्क पुन्हा झाला नाही आणि पुन्हा 1 बॉल डॉट. बुर्दुल नाईटच्या स्पर्धेमध्ये होम ग्राउंडवर खेळत असताना अवघ्या 4 वर झेल ड्रॉप झाल्याच्या नंतर सुधीर पाटीलनं अर्धशतक झळकावलं होतं, पण आज मात्र या स्पर्धेमध्ये सलग 3 चेंडू डॉट फेस करत असताना सध्या मोठ्या दबावामध्ये तो देखील असणार आहे. विकी माने बॉलिंग ट्रॅकवर, पुढचा बॉल सुधीरसाठी. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मिडॉन मधून मागे लॉंगॉन आला. बॉल भरपूर वेगानं प्रचंड वेगानं क्षेत्ररक्षक आलेत. 1च धाव मिळेल. आता सुधीरचा बॅटचा आणि बॉलचा संपर्क होणं भरपूर जास्त महत्वाचं असेल. 1 धाव इथे मिळाली. सिंगल धावसंख्या पुढे 12 वर, लक्ष्य 13 वर. लक्ष्य फारसं मोठं नाहीये, 45 धावसंख्येचं हे लक्ष्य आहे आणि 45 धावांचं लक्ष्य सर करताना आतापर्यंत 13 झालेल्या आहेत, म्हणजे 32 धावांची अद्यापही गरज आहे या मॅच मध्ये. बोलो तयार. वेगवान बॅट चेज, विकेट कीपरच्या डोक्यावरून थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एसपी ग्रुप चौकार. नक्कीच नशीब मी तर म्हणेन, कारण बॅट चेज घेतली विकेट कीपरच्या डोक्यावरून. मागे थर्ड मॅन फाईन लेगच्या मधून अगदी वेगाना चेंडू निघाला बाहेर. 17 वर धावफलक. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता, लाऊड अपील. पंचांनी कोणत्याही प्रकारे इथे मात्र पंचांनी बूट आकाशाच्या दिशेने दाखवलंय. LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. प्रतीक कोपरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रतीक एक विस्फोटक फलंदाज आहे, कारण मिडल ऑर्डर मध्ये त्याला सातत्याने चांगली बॅटिंग करताना आपण पाहिले, पण आता मात्र टॉप ऑर्डर मध्ये त्याला थोडं प्रोमोट केलंय. मोस्ट ऑफ द टाइम आपण अजय बॉम्बेला पाहत असतो 3ऱ्या क्रमांकावर, पण आता प्रतीकला संधी मिळाली आहे. बॉलर्स बॅक खेळलाय लॉंग ऑन मध्ये. बॉल पुन्हा एकदा 1च धाव मिळेल. सेकंडचा कॉल. सुधीर इंटरेस्टेड होते, पण प्रतीकचा कोणताही कॉल नव्हता. सिंगल मिळाली.
धावसंख्या सिंगलने पुढे सरकत असताना आपण पाहतोय सध्या 18 वर षटक पूर्ण दुसरं 2 ओव्हर नंतर 18 धावा धावफलकावरती लक्ष 45 होतं आणि 45 लक्ष सर करताना धावसंख्या अद्याप आपण पाहिली तर धावफलकावरती लागते ती 18 आणि आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. पण या गोष्टीची दखल घ्या. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांसाठी आपण 11 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. नारायण संघ आपण या गोष्टीची नोंद घ्या. श्लोक 11 बुर्दुल संघाला मात्र आता उर्वरित 12 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर स्कोरर मित्र आम्हाला सांगतायत 27 धावांची गरज आहे. 12-27 समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर टेलिकास्ट टँक्रिक लाईव्हच्या संपूर्ण टीम्स आपल्याला पाहायला मिळते. घरोघरी स्पर्धा पोहोचवली जाते. ऑनलाईन प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. लॉफ केलाय, फटका चांगला आहे आणि धावा देखील चांगला मिळतील. मिड विकेटच्या डोक्यावरनं पाठवलं चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एसपी ग्रुप ब्रँडेड 6. नुसार या चेंडूला मिडविकेटच्या बाहेर पाठवलं. आता 11 चेंडू आणि 21 धाबांची गरज आहे. धाबांची गरज असताना हा आलेला भव्य षटकार प्रतीक कोपरकरच्या बॅट मधनं कडक शॉट आपण पाहिला. मॅच बॉल आला असेल तर या, अन्यथा नवीन बॉलनं मॅच पुन्हा सुरू करा कारण वेळ आपल्याकडे आता कमी आहे. अकरा चेंडू आणि आता विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर विकी हजारी. पहिल्या बॉलवर षटकार आला. प्रतीकची विकेट धोक्यात आहे. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. उद्याचे ठोके वाढले होते काही क्षणासाठी पण अखेर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळवले प्रतीक कोपरकर. होतोय बा विकेटचं पतन आपण पाहतोय. आता येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी आता 21 धावांची गरज असेल. तर दीपेश जी जाधव आपण कुठे असेल तर मंचाशी संपर्क करा. दीपेश जाधव. थँक्यू. थँक्यू महागुरु जगदीश पाटील सर, आपला मनपूर्वक आभार. षटकार आला आणि त्यानंतर विकेट आपण पाहतोय. खरं तर प्रतीक कोपरकरला बाद केलंय ते विकी हजारेनं आणि कमबॅक करून दिले या मॅच मध्ये. गावदेवी क्रिकेट संघ नारायणला देखील. श्लोक 11 बुर्दुल संघ सध्या अडचणीत सापडलाय. अडचणीतून बाहेर काढेल कोण आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवा पाटील. देवा पाटील स्ट्रायकिंग एंडवर, बॉलिंग ट्रॅक वरती विजय विकी हजारेला आपण पाहतो ज्यानं कमबॅक करून दिलाय एका विकेटनं. ओव्हर पिच होता. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह आपण पाहतोय. कव्हर्सचा फिल्डर आहे तिथे एकच धाव मिळेल.
जास्त काही नुकसान होणार नाही, कारण कीपरनं पहिलेच कॉल केला होता की बॅटिंग एंडवरती थ्रो यायला हवा आणि अचूक थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल धावसंख्या पुढे सरसावत असताना टोटल 25 वर आलेली आहे. 25 रन्स ऑन बोर्ड. 9 चेंडू 20 धावांचं समीकरण आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला अडचणीत आहे श्लोक 11 बुर्दुल संघ, जो सुधीर भरपूर काळ शांत आहे. आता शांततेचा संयम सोडून मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. शांतीचा बांध आता तोडावा लागेल आणि नव्यानं सुधीर पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. आडव्या बॅटनं फटका फसलाय की नाही? हो, चांगलं टायमिंग झालंय लॉंग ऑफच्या वरून. अखेर सुधीर पाटीलचा बॅटमधनं तडाखेबंद षटकार. हनुमानजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं एसपी ग्रुप चषकामध्ये मनापासून स्वागत. जबरदस्त फटका होता सुधीरच्या बॅटमधनं. काही क्षणासाठी असं वाटलं की प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. खरं तर प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नव्हता, तरी देखील 6 मिळाला आणि त्या अनुषंगानं धावसंख्या वेगानं पुढे. टोटल 31. 8 चेंडू 14 धावा. ऑन साइडला नो लुक शॉट. वॉट अ क्विक शॉट. पण क्षेत्ररक्षक तिथे होते आणि अचानकपणे हा झेल टिपला गेलाय. खरं तर ज्या चरणावरती संपर्क झाला होता असं वाटलं की जाईल स्क्वेअर लेगच्या बाहेर हा चेंडू, पण क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. रात्रीचं वातावरण आहे आणि दमट वातावरण असल्या कारणास्तव इथे विकेट मिळाली. महत्वपूर्ण विकेट. सुधीर बॅक टू द डगआउट. देखील अक्षरशः विश्वास बसला नाही की चेंडू अक्षरशः बाहेरच गेला असता ज्या प्रकारे संपर्क झाला होता, कारण तो खूप कॉन्फिडंट दिसत होता. पण तिथे मात्र आपण पाहिलं की झेल टिपला गेला आणि निराशाजनक चेहरा घेऊन सुधीर देखील मैदानाच्या बाहेर. 7-14 अखेरचा बॉल. वेगवान खूप लवकर खेळला बॅटर अभि पाटीलला आपण पाहतोय आणि डॉट बॉलच्या मदतीनं षटक झालंय पूर्ण. आता खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जे 2 षटकार आले असं वाटलं कुठेतरी की या मॅच मध्ये श्लोक 11 बुर्दुल संघ देखील कमबॅक करेल, पण विकेटचं पतन झालं. सुधीर बाद झाला. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळलाय. आता येणारे अखेरचे 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या धावा त्या 14. स्पर्धेची चर्चा मात्र ठाणे रायगड मध्ये सातत्याने सुरू आहे, कारण शरद पाटील फाउंडेशनचं दमदार आयोजन. शाखा प्रमुख तथा सरपंच मांगरुळ रविदादा पाटील यांचं प्रचंड योगदान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तर शाखा प्रमुख सन्माननीय गजानन काका बाणेरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं एसपी ग्रुपच्या वतीने मनापासून स्वागत. थँक्यू. अखेरचा बॉल आला डॉट आणि त्या अनुषंगाने मात्र दबाव वाढला श्लोक 11 बुर्दुलवर. आता सध्या स्ट्रायकिंग इनवरती बॅटर देवा पाटीलला आपण पाहणार आहोत. अजय बॉम्बे, अंकुश बॉम्बे अजूनही डगआउट मध्ये आहेत. ते देखील चांगली बॅटर्स आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आता समीर हजारी. पहिला साफ ट्रॅकर होता, पिक करता आला नाही. डॉट बॉल. डॉट बॉल म्हणजे दबाव आणि दबाव म्हणजे तुमच्यावर आता मात्र प्रेशर भरपूर वाढेल, कारण डॉट बॉल इथे पुन्हा एकदा सामन्यामध्ये बदल आणलाय. समीकरण बदललंय पूर्णपणे. आता येणारे 5 चेंडू आणि 14 करायच्यात. खरं तर या दरम्यान निवाली पाडीचे सन्माननीय बालाशेठ जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. थँक्यू.
चांगला संपर्क झाला, यावेळेस ड्राईव्ह केला, सिंगल डबलने काम आता तुमचं चालणार नाहीये, कारण पहिला डॉट बॉल आला आणि त्यानंतर दबाव श्लोक 11 बुर्दुल संघावरती देखील वाढलेला आहे. कारण आता या चरणावर सिंगल डबलने तुमचं काम कितपत चालेल ही गोष्ट देखील तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं आता भरपूर इम्पॉर्टंट असेल. गावदेवी नारायण संघ बघा, आपण ऑलरेडी खूप वेळ खर्च केलेला, त्यामुळे आता सातत्यानं ही सूचना आहे की वेळ जास्त खर्च करू नका. फिल्डिंगमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. आउटफील्डमध्ये 5 फिल्डर आहेत, कारण आता आपण पाहिलं तर राईट हँडेड बॅटरसाठी डीपमध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आला. मिड विकेटला एक फिल्डर आहे, स्क्वेअर लेग मध्ये देखील एक फिल्डर पाठवण्यात आला. त्याचप्रमाणे वाईड ऑफ लॉंग ऑफ देखील आहे. पॉइंटला देखील एक फिल्डर आपण पाहतोय. गलीमध्ये एक फिल्डर आहे. शॉर्ट फायनल एक शॉर्ट थर्डमॅन देखील ठेवण्यात आला आणि कव्हर इनफिल्ड मध्ये आहे. बॅटची एज बॉल अवे मध्ये गलीमधून मागे चेंडू येत होता, पण तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते. तकदीर मात्रेनं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज अभि पाटीलचा खेळ. लागणारा आणखी एक मोठा धक्का बॅटिंग करताना श्लोक 11 बुर्दुलला. तीन चेंडू आणि आता 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. म्हणजे 3 मोठे फटके येणे इम्पॉर्टंट असेल. खरे तर या चरणावर सामना आलाय, त्याचं कारण दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये महत्वपूर्ण 2 विकेट मिळाल्या आणि आता मात्र पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट मिळवले ती बॉलर समीर हजारीनं. एक्सिलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. 3 बॉल 13 धावा. 3-13 कोणाचे वाचतील या मॅच मध्ये ते पाहणं देखील महत्वाचं असेल. 3 चेंडू 13 धावांचं समीकरण. स्ट्रायकिंग इन वरती योगेश पाटील. फटका मिस टायमिंग. बॉल अवे मध्ये लॉंग ऑफचे फिल्डर पुढे झेल टिपलाय. आणखीन 1 विकेटचं पतन आपण पाहतोय. योगेश पाटील आल्या पावले तंबूच्या आश्रयाला. दोन विकेट तर इथनं मिळवल्यात. तिसरी विकेट जर आली तर नील संदीप पाटील यांच्या वतीनं तब्बल रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 3 विकेटसाठी नील संदीप पाटील यांच्या वतीने 1000 रुपयांचे कॅश प्राइज आहे. 2 तर आलेले आहेत. तिसऱ्या साठी मात्र 1000. न्यू बॅटर जगदीश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे येणाऱ्या अखेरच्या या 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा करायच्यात. आज खरं तर होत्याचं नव्हतं झालं जरूर. 1 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना तो सामना क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले संघाने जिंकला. पण आता डॉट बॉल आला, त्यामुळे मात्र गावदेवी क्रिकेट संघ नारायण या मॅच मध्ये पूर्णपणे फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतं. विजयाच्या उंबरठ्यावरती फक्त औपचारिकता पूर्ण होईल. आता औपचारिकता पूर्ण. सामना संपलाय. मॅच फिनिश आणि सामन्यात जिंकलाय गावदेवी क्रिकेट संघ नारायण. अभिनंदन अभिनंदन. वेल प्लेड बॉयज. तुला काय सोनं